नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला लेक्चर आहे तो आहे चार्ट्सवर. आपल्याला एक्सेलमध्ये वेगवेगळे चार्ट्स बनवायचे आहेत. पण लेक्चर चालू करण्याच्या आधीच मित्रांनो तुम्हाला सांगेन की आपण एक छोटासा डेटा तुम्हाला देणार आहोत. रिसोर्सेसमध्ये त्याच्या फाईल्स पण अवेलेबल आहेत. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, एक्सपेरिमेंट करायचे. प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्हाला त्याची एक्सपेरिमेंट करायची आहे. जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे चार्ट्स आपण बनवू शकतो, बरोबर आहे. पहिला त्याच्यात काय करायचं आहे की तो डेटा समजून घ्यायचा आहे की तो डेटा काय आहे. म्हणजे त्याचा अर्थ समजला तर आपल्याला हे समजेल की आपल्याला कुठल्या प्रकारचा चार्ट बनवायचा आहे. पण भरपूर प्रकारचे वेगवेगळे चार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. बार चार्ट आहे, पाय डायग्राम्स आहेत, लाईन चार्ट्स आहेत आणि भरपूर काही. पण कुठला ग्राफ कुठे सुटेबल होतो ना, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो ते लक्षात ठेवा की आपल्याला कुठला चार्ट बनवायचा आहे त्या डेटावर अवलंबून आहे. आपण कुठलाही कुठेही चार्ट बनवू शकत नाही, बरोबर आहे. तर जास्त वेळ न खर्च करता आपण चालू करूया. चला, ठीक आहे. इथे एक वेदर रिपोर्ट आहे. थोडंसं कधीतरी आपल्याला तो समजून घ्यायचा आहे की तो डेटा काय आहे. ठीक आहे. आपल्याला जर डेटा समजत नसेल तर त्याचा ग्राफ कसा बनवणार हा एक मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे डेटा समजून घेऊया पहिला. इथे वेदर रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर मिनिमम आणि मॅक्झिमम असा वेदर रिपोर्ट आहे. पुणे, नाशिक अशा डिस्ट्रिक्ट्स आहेत. त्याचं वेदर रिपोर्ट आहे, मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती. आता दुसरं एक इम्पॉर्टंट असतं की आपल्याला कुठले ग्राफ दाखवायचे आहेत. म्हणजे इथे तुम्ही इन्सर्टमध्ये बघितलं ग्राफ्समध्ये तर भरपूर प्रकारचे ग्राफ्स आहेत. मी का बोललो आपण की आपल्याला ग्राफ्स डेटा समजून घ्यायचा आहे, कारण भरपूर प्रकारचे ग्राफ्स आहेत. आपण कुठलाही ग्राफ कुठेही वापरता येत नाही, समजलं का. कुठलाही चार्ट आपण कुठेही वापरता येत नाही. त्याच्यासाठी काही नियम आहेत. किंवा इम्पॉर्टंट हे आहे की तो आपण चार्ट बनवला तर तो चार्ट आपल्याला एक्सप्लेन करता आला पाहिजे, तो समजला पाहिजे लोकांना. त्याच्यामुळे बनवताना आपल्याला इम्पॉर्टंट आहे की कुठला चार्ट आपण प्रॉपर बनवतो आहोत. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं आपण एक्सपेरिमेंट करू. नक्कीच तुम्हाला पण जी फाईल देणार त्याच्यामुळे ओपन करून तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. ओके, मी दाखवतोय म्हणजे असं नाही की तोच ग्राफ आपल्याला तोच चार्ट वापरायचा असं काही नाही आहे. आपण जाऊया. इथे आपण बघा, नुसतं ना मी क्लिक करतो ह्या बार चार्टमध्ये आपण गेलो. याच्यामधला पहिला चार्ट आपण क्लिक केला. बघा, मी नुसतं माऊस घेऊन गेलो तरी तिथे त्याचा ग्राफ रेडीमेड बनलेला आपल्याला दाखवतो आहोत. प्रत्येक ह्याच्यामध्ये गेल्यानंतर तो चार्ट आपल्याला दाखवतो. आपला पर्पज खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जो चार्ट बनवणार, आपला पर्पज म्हणजे काय की आपल्याला एक्सप्लेन करायचा ना, हा चार्ट कोणाला तरी दाखवायचा आहे. तर तो दाखवताना आपल्याला समजवता आला पाहिजे, समोरच्याला ऐकणाऱ्याला अंडरस्टँडिंग पण झाला पाहिजे. तेच जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण एक क्लिक केलं, एक रेडीमेड इथे चार्ट बनला. जसं आपण या ग्राफला चार्टला आपण क्लिक केलं, इथे दोन ह्याचे मेनूज तयार झाले. आपण थोडेफार बघूया आपण हे मेनू. इथे पहिला मेनू आहे डिझाईन. याच्यामध्ये रेडीमेड डिझाईन्स आहेत चार्टच्या. हे बघा, इथे रेडीमेड तुम्ही डिझाईन्स अप्लाय करू शकतात. क्विक लेआउट हा एक मस्त ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये नुसती डिझाईन नाही आहे तर त्याचे काही फॉर्मॅट्स पण आहेत वेगवेगळे. आपल्याला स्टाईल्स त्याच्यामध्ये बनवून ठेवलेल्या आहेत या. ओके, जसं आता इथे आपण घेतलं बघा, याच्यामध्ये टेबल पण आला त्याच्याबरोबर. वेगवेगळे आहेत रेडीमेड, आपण घेऊ शकतो. एलिमेंट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये जसं आता आपण ॲक्सिस टायटल किंवा आपण ठीक आहे, ॲक्सिस टायटल आपलं जे हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे किंवा व्हर्टिकल ॲक्सिस आहे. बघा, इथे दाखवत आहे, आपण बघू शकतो व्हर्टिकल ॲक्सेसमध्ये. आता आपण हॉरिझॉन्टल ॲक्सेसमध्ये जाऊया. इथे आपण लिहायचं आहे आपल्याला स्टेट. आपण टाकूया. बघा, इथे आलं स्टेट. ह्या स्टेट्स आहेत, पुणे आणि या सगळ्या स्टेट्स इथे आल्या आहेत. सिटीज, ॲक्च्युली सिटी लिहायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. इथे डबल क्लिक करून पण आपण सिटीज आपण लिहिलं. अजून काय आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो डिझाईनमध्ये. जसं की आपल्याला चार्टला टायटल लिहायचं आहे, अबाउट चार्ट. वेदर रिपोर्ट इथे आलं. मला त्याच्यामध्ये उभ्या लाईन्स पाहिजे, त्याला ग्रीड लाईन बोलतो आपण. व्हर्टिकल लाईन्स पाहिजेत, हॉरिझॉन्टल लाईन्स पाहिजेत वगैरे, हे सगळं आपण इथे घेऊ शकतो. लिजेंड एक आहे. लिजेंड म्हणजे काय, जो हे जे खाली आलेलं आहे हे आपल्याला कुठे पाहिजे. मला राईटला पाहिजे, टॉपला पाहिजे, बॉटमला पाहिजे. आता हे बॉटमला नॉर्मली आहे लिजेंड, तर आपण याची पोझिशन ठरवू शकतो.
स्विच रो अँड कॉलम्स आहेत की डेटा आपण शिफ्ट करू शकतो रोचा कॉलममध्ये, कॉलमचा रोमध्ये. सिलेक्ट डेटा आहे की आपल्याला एखादा डेटा, समजा मला पुणे शहर बंद करून ठेवायचं असेल तर आपण हे पुण्याचं टिकमार्क काढून ते ऑप्शन बंद करून ठेवू शकतो. ठीक आहे. परत आपण गेलो तर आपण हे परत ऑन करू शकतो. आणि चेंज चार्ट टाईप म्हणजे आपण ॲक्च्युअल तो चार्ट आपण पाहिजे तसा नवीन घेऊ शकतो, म्हणजे दुसरा घेऊ शकतो, आपण चेंज करू शकतो. ठीक आहे. तर आपण जस्ट क्लिक केलं त्या याच्यामध्ये गेलो. दुसरा चार्ट बघूया आपण कुठला बनवू शकतो आपण याच्यात. हा बघा, हा परत तेच आहे. जस्ट मी क्लिक केलं तरी ॲटोमॅटिकली तो चार्ट बनला. आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता इथे जसे चार्ट बनत आहेत, आपण इथे क्लिक केलं त्याचा डेटा इथे जो सिलेक्ट झाला आहे ना तो आपल्याला दिसतोय. इथे काही एक्स्ट्रा ह्या सेल सिलेक्ट झाल्या आहेत, ॲक्च्युली नाही झाल्या पाहिजे होत्या त्या, पण ते सिलेक्ट झाले आहेत. प्रश्न कसा आहे की ग्राफ चार्ट तर बनले, तर कुठला चार्ट आपल्याला सुटेबल आहे. आता हा जो वेदर रिपोर्ट आहे त्याच्यासाठी खूप छोटा झाला. ठीक आहे. हा वेदर रिपोर्ट आपण बनवला, तर त्याच्यासाठी हा लाईनवाला चार्ट युजफुल आहे का? युजफुल म्हणण्यापेक्षा तो आपण बेटर वे आपण एक्सप्लेन करू शकतो का, की हा बार चार्ट आपण एक्सप्लेन करू शकतो. ते आपल्याला स्वतःला एक्झामाइन करायला लागणार. कारण आपण जर तो एक्सप्लेनच नाही करू शकलो, दिसताना चार्ट चांगला दिसतोय पण तो आपण जर एक्सप्लेन नाही करू शकलो तर त्याचा उपयोग नाही आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये क्लिअर आपल्याला दिसतं इथे मिनिमम त्याचं किती, मॅक्झिमम त्याचं किती. याच्यात पण आपण बघू शकतो की समजा एक्झाम्पल 1 हे मिनिमम आणि मॅक्झिमम हे असं आलं पाहिजे होतं. इथे एक्स्ट्रा जो डेटा झाला आहे ना सिलेक्ट, हे त्याच्यामुळे हे याप्रमाणे आलेलं आहे. ओके. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे होतं, आपलं चुकलं, आपल्याला सिलेक्ट करायला पाहिजे होतं. सिलेक्ट करून जर आपण केलं असतं तर प्रॉपर इथे मिनिमम, मॅक्झिमम आणि हे आलं पाहिजे. ओके. आणि त्यांनी इथे तुम्ही बघू शकता इथे एक्स्ट्रा जागा सिलेक्ट नाही केलेली आहे. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे आपण चार्ट बनवू शकतो. मी बोललोच तुम्हाला की आपल्याला एक्सपेरिमेंट करायला लागणार आहे. तुम्ही जिथे काम कराल, ज्या डेटामध्ये काम कराल, त्या डेटाची काय रिक्वायरमेंट आहे चार्ट बनवण्याची हे तुम्हाला शोधायला लागणार. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तिथे त्यांचा प्रोटोटाईप असतो की त्यांनी कुठला चार्ट बनवायचा. पण हे असं का असतं, कारण त्यांनी स्वतः एक्सपेरिमेंट केलेले असतात की कुठला ग्राफ, कुठला चार्ट सुटेबल आहे. त्याच्यानुसार त्यांनी दिलेला असतो. आपण कुठलाही चार्ट बनवू शकत नाही प्रेझेंटेशनसाठी, कारण त्यांनी अगोदर स्वतः एक्सपेरिमेंट केलेले असतात. आपण स्वतः नव्याने करत असणार तर आपल्याला मग त्या एक्सपेरिमेंट करायला लागणार. म्हणून मी पहिलंच म्हटलं तुम्हाला एक्सपेरिमेंट आपल्याला करायचे आहे. तर इथे आपण 2 चार्ट बनवले. दुसरा आपल्याकडे इथे परचेस सेल रेशिओ हा प्रकार आहे. तसंच आपण सिलेक्ट करून आपल्याला जसं आता आपण इथे पाय चार्ट बनवला, अशा प्रकारचा पाय चार्ट किंवा हा चार्ट बनवला. आता याच्यामध्ये ना आपल्याला डेटा नाही दिसत बाबा, व्हॅल्यूज वगैरे नाही दिसत. तुम्ही इथे जाऊन डेटा लेबल्स शो जर केलं बघा, याप्रमाणे कॉलआउट्स किंवा असं शो, हे जास्त अंडरस्टँडिंगसाठी आपण असं करू शकतो. परचेस किती, सेल्स किती, जरा पॅटर्न तुम्हाला हवा, इथे जरा व्यवस्थित दिसतंय. असे खूप इंटरेस्टिंग याच्यामध्ये चार्ट्स आणि आहेत. तिसरा आहे आपला इथे BSE स्टॉक एक्सचेंजचा रिलायन्स इंडस्ट्रीचा डेटा आहे. टाईम वाईज, डेट, टाईम आणि रेट. ओके. परत आपण इथे समजा हा लाईन चार्ट घेतला, म्हणजे टाईम वाईज तो शेअर, तर रिलायन्सचा इंडस्ट्रीचा जो शेअर आहे त्याची प्राईस आहे 9ला कितीला होती, 10 वाजता कितीला, 11 वाजता, 12 वाजता, 3 वाजेपर्यंत तो किती खालीवरती कसा येऊन गेला, त्याचा इथे हा डेटा दाखवला आहे. ओके. ठीक आहे. तर मित्रांनो एक्सपेरिमेंट करा, वेगवेगळे डेटा घ्या. छोटासा डेटा मी तुम्हाला दिलेला आहे. रिसोर्सेसमध्ये पण हे अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. तर मोठ्या डेटाला जाण्याच्या अगोदर तुमच्या आयडियाज पहिल्या क्लिअर करा छोट्या डेटावर, आणि नंतर तुम्ही मोठ्या डेटामध्ये पण तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. पहिला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा, हा जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. तर प्रॅक्टिस करा. कोणाला काय प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता आणि त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू, आणि भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. धन्यवाद.